महासागर न्यूज. स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वाच्या निमित्तानं राष्ट्रभक्तीचा जोश आणि देशप्रेमाची भावना जनमानसात जागृत करण्यासाठी आज पेण शहरात पालिकेच्या माध्यमातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माजी सैनिकांसह विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाल्याने सदर तिरंगा रॅलीमधून राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी देशाचे क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर आणि देशाचे सैनिक यांना सलाम करण्यासाठीच या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. या रॅलीमध्ये माजी सैनिकांसह आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी हातभार लावत आपले बलिदान दिले त्याची आठवण म्हणून, तसेच देशाच्या सीमेवर कोणत्याही सुखाची अपेक्षा न करता दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपले आणि आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असलेल्या सैनिकांना सलाम करण्यासाठी आजच्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगत असतानाच आपल्या समृद्ध देशातील सर्व जाती धर्मांना एकत्र आणणारा धागा म्हणजे आपल्या देशाचा तिरंगा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रथम ही संकल्पना रुजली गेली पाहिजे ही आमची मनापासून इच्छा असल्याने आम्ही शालेय विद्यार्थ्यांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते, असे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगितले. तर स्वातंत्र्य सैनिकांच्या कष्टातून मिळालेले स्वातंत्र्य आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून आजच्या रॅलीत आजी माजी सैनिक आणि हजारो नागरिक सहभागी झाले असल्याचे माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, जीप सभापती वैकुंठ पाटील, प्रभाकर म्हात्रे, पंच सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, जीप माजी अध्यक्षा ॲड निलिमा पाटील, युवा नेते ललित पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सदर रॅलीच्या माध्यमातून भारत माता की जय, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय यांसह देशभक्तीपर गीते गाऊन संपूर्ण पेण शहर निनादून गेले होते. सदर रॅलीत विविध विद्यार्थ्यांनी भारत माता, झाशीची राणी, स्वातंत्र्य सैनिक, महात्मा गांधी यांसह देशासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या वीर पुरुषांच्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या. तिरंगा यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पेणेतले आणि पेण तालुक्यातले नागरिक यामध्ये विशेषतः पेणच्या नगराध्यक्षा प्रीतमताई आणि बळवलीचे सरपंच माननीय संजय डंगर या सर्व मंडळींनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत, म्हणजे केवळ हे दोघं नाही, त्या सर्व सहकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्याचं नियोजन करून ही यात्रा या ठिकाणी यशस्वी केलेली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या कष्टातून मिळालेलं स्वातंत्र्य आणि सैनिकांच्या बलिदानातून राहिलेलं याचं अखंडत्व याचं प्रतीक म्हणून देशाचे माजी सैनिक, आजी सैनिक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी या सर्व मंडळींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त पेण शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं. ज्या क्रांतिकारांनी, ज्या हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी, तसंच देशाच्या सीमेवर कुठल्याही सुखाची अपेक्षा न करता दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं आणि आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी उभे असलेल्या वीर सैनिकांना सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं. या रॅली प्रसंगी आमचे नेते खासदार धैर्यशील दादा पाटील, आमचे नेते आमदार रविशेठ पाटील साहेब आणि सर्व मंडळी उपस्थित होतेच, पण त्याच बरोबरीने या रॅलीत ज्यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची ठरली ती आपले सर्व माजी सैनिक, त्या सर्व माजी सैनिकांचं मनापासून आभार मानते. या रॅलीच्या आपला भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ, भाषांनी समृद्ध असा देश आहे. या सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचा कोणता जर धागा असेल तर तो आपला तिरंगा आहे. आणि ज्या वेळेस तिरंगा हातात येतो तेव्हा मी हिंदू आहे की मी मुस्लिम आहे की मी ख्रिश्चन आहे की मी गुजराती आहे हे सगळं विसरून मी भारतीय आहे या नात्याने सर्व भारतीय एकत्र होतात
आणि आजच्या या रॅलीच्या निमित्ताने आम्ही सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा तर देतोच, पण या रॅलीच्या माध्यमातून ज्या या तरुण मंडळींना, मुलांमध्ये राष्ट्र प्रथम ही संकल्पना त्यांच्या मनात रुजली गेली पाहिजे, ही आमची सगळ्यांची मनापासून इच्छा होती. आणि ही संकल्पना रुजण्यासाठी या रॅलीला पेण शहरातील अनेक महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. पेण तालुक्यातल्या सर्व आपल्या मंडळींनी उपस्थिती लावली. पेण शहरातील सर्व सामाजिक संस्था, महिला भगिनी सर्वांनी उपस्थिती लावली आणि या रॅलीला एक वेगळी शोभा आणली. त्याबद्दल मी समस्त पेणकरांचे, पेणची नगराध्यक्ष या नात्याने मनापासून त्यांना त्यांचे आभार मानते. आणि उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू, पेण नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ज्यांनी ही रॅली यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं, त्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. धन्यवाद. महासागर न्यूज.